सिनियर लायसन्स इन्स्पेक्टर. तुम्ही आलात कुठून? आलात कुठून? लायसन्स डिपार्टमेंट. येताना तुम्हाला दुसरे हॉकर्स नाही दिसले? आम्ही सगळे साहेब. मी काय बोलतोय तुम्हाला दुसरे हॉकर्स दिसले की नाही? तुमचं काम आहे की नाही त्यांना उचलायचं? आम्ही आता सध्या कंप्लेंट काढतोय. अरे मी काय म्हणतोय, सध्या कंप्लेंट काढतोय त्या मार्केटवर एवढं तुम्हाला दिसत नाही का? मी काय म्हणतोय, एक आपला मराठी माणूस धंदा करतोय 15 वर्षापासून, तुम्हाला समजत नाही का? काय समस्या आहे तुम्हाला? काय तक्रार, कुणाची तक्रार आहे? मी काल तक्रार केली पूर्ण मार्केटची, तुम्ही उचललं काय? काय उचलणार? कधी उचलणार? आता चला माझ्यासोबत, चल माझ्यासोबत या, चल. हा, तुम्हाला एवढं कळलं पाहिजे, 15 वर्षांपासून हे मराठी माणूस धंदा करते. कोणाची कंप्लेंट आहे? वॉर्ड ऑफिसर. पुन्हा वॉर्ड ऑफिसरला का एवढं एक वडापावची गाडीचं एवढंच काम राहिलं का हेर्लेकर साहेबांना? हा, त्यांनी दिलं काम, आम्ही आमचं काम करतो. अहो जगू द्या जरा मराठी माणसांना. विचार येत नाही का तुम्हा लोकांना? काय अरे भेटलो सोडा, काय भेटायचं मला तुम्हा लोकांना? असं मराठी माणसांना त्रास देत आहे? तुम्ही मराठी आहे का म्हणून हे दुर्दैव आपल्या लोकांचा? अरे तुम्ही एक मिनिट, तुम्ही या गाडीमध्ये इथपर्यंत आलात, या गल्लीमध्ये तुम्हाला माहितीये किती हॉकर्स आहे या गल्लीमध्ये? का नाही दिसलं तुम्हाला? अहो तुमचे डोळे बंद आहेत. आता सध्या आम्हाला कंप्लेंट दिली आहे, कंप्लेंट काढायला आलो. अहो असे कंप्लेंट मी 100 देतो रोज. कुठं करताय काम तुम्ही? मला काल तुम्हाला मी मार्केटमध्ये, मी पोलिसांना बोलून त्या मार्केटमध्ये केलं. हा, तेव्हा तर तुम्ही अगोदर सांगताय त्यांना आम्ही येतोय गाड्या उचला. मला माहित नाही? तसं काही नाही. मला माहित नाही का? अरे पत्र दिलंय, अरे फेसबुक लाईव्ह केली आहे, ट्विट केलंय, अजून काय करायचं? आणि आपलं मराठी माणसांनी धंदा लावला की तुम्हाला त्रास काय दाखवायचं तुम्हाला? बेंद्रेला विचारा, बेंद्रेंना विचारा. लाव फोन दे, मला फोन लावून दे. हे धंदा करा बस, गरीब माणसं. अरे माझं म्हणणं काय, हे बाहेरून येत आहेत. कोण मुंबऱ्यावरनं येतोय, कोण कुर्ल्यावरनं येतोय, कोण गोवंडीवरनं येतोय. हा, आणि स्थानिक मराठी माणसांनी धंदा लावला की तुम्हाला त्रास होतो. अरे काय करताय तुम्ही? आणि आलात कुठे? इथं या गल्लीमध्ये एक वडापावची एवढी गाडी त्रास देते. हा, मला दाखवा, फोटो दाखवा कंप्लेंटच्या. कुणी पाठवलं तुम्हाला? फोटो पाठवलं असेल ना, मला दाखवा कुणी पाठवले कंप्लेंट. द्या ना, मला द्या, इथं फोन द्या, मी बोलतोय, द्या इथे. राहू द्या, हो करू द्या ना धंदा. आपण सगळ्यांचं सांगायचं नाही, हे पण आपलेच कोण असते. द्या, मला बोलायला द्या ना. द्या इथे, द्या मला. केंद्र साहेब, मुंब्रा, धारावी, गोवंडी इकडनं जे येत आहेत त्यांचे धंदे उचलायचे नाहीत, त्यांच्यासाठी एवढा मोठा पत्र दिला, एवढी मोठी फेसबुक लाईव्ह केली, ट्विट केली, तिथं कारवाई नाही. आणि आपल्या मराठी बाई बिचारी 15 वर्षापासून ते वडापावचा गरीब बाई आहे, साईडला धंदा लावते, तुम्ही त्याची गाडी उचलतात पहिली. हा, अरे साहेब, माझा एवढा मोठा पत्र दिलं केंद्र साहेब तुम्हाला मी. अरे तुमच्या ऑफिस मध्ये काय करायचं? एवढे मराठी माणसं इथे चांदिवलीमध्ये रस्त्यावर आलेलं आहे. हा, काय बोलायचं? गरीब माणसांना त्रास देताय का मराठी माणसांना तुम्ही लोक? अहो साहेब, मी काय म्हणतो, मी एवढा मोठं पत्र दिलं तुम्हाला, काय कारवाई केली तुम्ही तिथे? काय कारवाई करताय? काय कारवाई? आताही तिथं मार्केट लागलेली आहे. यांना सांगा सगळ्या गाड्या खाली करायला, मी इथे उभा आहे. यांना ऐका, यांना सांगा मला पूर्ण मार्केट खाली करून द्या. अशा मराठी माणसांना तुम्ही रस्त्यावर आणणार ना, ते मी चालू देणार नाही. इथं गोवंडीवाला येऊन धंदा करणार, मुंब्रावाला येऊन धंदा करणार. हा, आणि माझा मराठी माणूस चांदिवलीमध्ये काय घरात बसणार काय? हा, यांना सांगा हे मला चालणार नाही साहेब. या पद्धतीने दादागिरी करणार ना, मी उद्या ऑफिस मध्ये घुसणार. समजलं ना? मला सगळे माहिती आहे तुम्ही काय करता या चांदिवलीमध्ये. यांना सांगा हा बाकडा परत यायला पहिला. बाकडा पाहिजे साहेब, बाकडा गरीबाचा विधवा बाई आहे ती.
अरे त्याचा माणूस नाही, माणूस नाही, कोण नाही, त्याला तर लाज वाटत नाही का अधिकारी लोकांना? मी म्हटलं आणि टेबल घेतल्याशिवाय सोडणार नाही हे घ्या. गाडीचं थांबणार. कंप्लेंट कोणी केली? जा, नाही, घेऊन नाही, नाही, जा. नाही. जा. मी बागाडच येऊन जातील आपल्याला. चल चला. कंप्लेंट कोणी केली त्याचं नाव कंप्लेंट नाव द्या इथं द्या जरा. विचारून द्या ना. कंप्लेंट कोणी केली त्याचं नाव हा, कंप्लेंटरचं नाव काय? तेवढं पाहिजे आपल्याला. कंप्लेंट कोणी केली त्याचं नाव सांगा फक्त. हा अहो साहेब, कंप्लेंटरचं नाव कसं नाही येत? मी माझं पत्र टाकलं ना तुम्हाला, त्यांना माझं नाव सांगा सगळ्यांना. हे धारावी, गोवंडी, मुंब्रा हे लोक येऊन माझ्या चांदीवलीमध्ये धंदा करणार, मला जमणार नाही. माझे लोक धंदा करणार चांदीवलीमध्ये, करणार तर मला बाहेरचा माणूस नकोय माझ्या चांदीवलीमध्ये. हा हे घ्या, देणार तुम्हाला टेबल. जाऊ द्या, देतील ते. नाही काय नाही भरायचं. पुढे आता जाऊ साहेब, गाडी पाठीत. बोलतो मी. हेच धंदे करा फक्त. त्या पाठीमध्ये बंधायला नको. कुठं बाकडा मला दाखवा जरा, कुठं लावतात बाकडा? इकडं या, इकडं या. इकडे मामी. चल पुढे चल. तुम्ही कधी पोहोचणार तिथे? पोहोचणार कधी तिथे गोडाऊन मध्ये? आता इथून मी कोणतं अजून एक तक्रार आहे, इथला आहे, नेहरूनगर. बाकी काय एवढं तुम्ही स्वतः पद्धतीचे उचलत नाही का बाकडे? हा, तुम्हाला असं दिसत नाही येताना एवढे बाकडे मराठी माणसाचा उचलताय? तुम्हाला विचार नाहीत काय? अहो तक्रार आम्हाला काय एवढं काय 15 वर्ष आम्ही नाही आलो कसं काय आलो? तक्रार असली तिथेच येतो ना. अहो, यांनी पण तक्रार केलेली आहे अहो तक्रार पूर्ण चांदीवलीमध्ये आहे आमची. रोज आता तुम्ही गाड्या. अरे सोडा हो. आता यांनी पहिल्यांदा तक्रार केलेली आहे ना, ते नाही उचललं. अहो असं नका करू हो. मराठी माणूस आहेत आपले, जागा कुठे? असे पण लाखला झाले मराठी माणूस. हा अहो तक्रार एवढा मोठा पत्र दिलाय मी. ते मुमरा बिमरा वरून येतात, ते धंदा करतात, त्यांच्यासाठी माझे चांदीवलीच्या लोकांनी भुकं मारायचे काय? या बाई. माझ्या लोकांनी भुकं मारायचं नाही. आता मी करतो ना, आता मी दाखवतो कसं सगळे उचलायचं ते. और भी सामान उठाना चाहिए, फिर शुरू से गली से पूरा अरे क्या उठाएंगे, उनको काम ही नहीं है कुछ साला. ये धंधा करेंगे लोग. पूरा उठाना चाहिए. जेवायला, जेवायला. ह्याचा पण आहे ना. कुठं लावता धंदा? इथे थांबवलं होतं मला. एकूणच थांबवलं. कुठं लावता धंदा? इथे. हे साईडला तिथे. इथे माणसं उभे इथे. तुमने कंप्लेंट किया? हाँ? आपने कंप्लेंट नहीं किया? नाही नाही त्या किचनचा दूधचा भाऊ नाही नाही ते नाही ते मशीन भी लेके गया ना. धंदा पण होतो ना इथे. कंप्लेंट कौन किया फिर? इथं तर कोण नाही करणार. इथं मग कोणी काही 15 वर्षाला रस्त्यावर सगळे धंदे आहेत, त्यांना ते दिसत नाही. पण किती आतमध्ये याचा काही प्रॉब्लेम नाहीये त्या धंद्यात. आज पहिल्यांदा तो झालं. आपस में मैंने करके खुद चला रहे कि वो भी रहेगा, ये भी रहेगा, पब्लिक का ही सेवा होना है ना. त्याचा पण उचलला, त्याचा पण हा, हे पण तेच वरचे दोन्ही पण. पहिलं काय तुमची पार्टी आली. कधीच केलं. पहिला पण उचलला ना. पहिल्या सेवेला पण उचलला उपशक्ताध्यक्षाचा. कुणाला उचलला या इथे? या, तुमचा पण उचलला उपशक्ताध्यक्ष महिला. कुठं उचलला? इथे, इथे. घराजवळ कोंबडीचा. जय महाराष्ट्र. वर्षामध्ये कधीच आलं नाही. मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष. माझ्यासोबत उपविभाग सचिव सुनीता सकपाडेताई. सध्या आम्ही एक कंप्लेंट केली होती की आमच्या चांदीवली विधानसभेमध्ये बरेच बांगलादेशी, गोवंडी, बांगलादेशी तर आहेच, त्याच्यात गोवंडीवाले पण, शिवाजीनगर असेल, मुमरा असेल, इकडचे लोक येऊन फुल धंदा करतायत. आता कसं आहे, स्थानिक लोक आपल्या पूर्ण मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी ठेले लागतात. आमचं म्हणणं एकतर सगळे बंद करा आणि जर ठेवायचे असेल तर माझे स्थानिक लागतील. आता या महानगरपालिकावाल्यांनी काय केलंय की इकडचे आपले जे मराठी लोक आहेत
फक्त त्यांचे ठेले उचलायचे चालू केले. मार्केटमध्ये एवढी मोठी कंप्लेंट दिली, तिकडनं येता येता 50 गाड्या आहेत रस्त्यामध्ये, कुणाला हात लावला नाही त्या लोकांनी. डायरेक्ट येऊन आपले जे मराठी माणसं आहेत, हे मराठी महिला आहेत, त्यांचे मिस्टर नाहीत, एकटी आहेत, ती महिला कमवते आणि पोरांचं पोट भरते, त्यांचं गाडी उचलली या लोकांनी. म्हणजे जे लोक यांना हप्ता बरोबर देतात त्यांची गाड्या नाही उचलणार. मराठी माणूस बिचारा कष्ट करून आपलं घर चालवतो, आज त्यांचे सगळ्यांचे गाड्या उचलले. आमच्या ताईंनी मेहनत केली, पण शेवटी काय सरकार आहे, सत्ता आहे, सॉरी अधिकारी लोक आहेत, आपण जास्त भांडू शकत नाही. नाहीतर काय सरकारी कामात अडथळा एक केस करून टाकतील 3 महिने आतमध्ये, आणि ते वाट बघत आहेत की आम्ही कधी भिडू. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही का एवढे सगळे धंदे सोडले आणि या मराठी माणसांच्या धंद्यावर तुम्ही आलात, मला हे समजत नाही. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? नको आहे का मराठी माणूस चांदिवली विधानसभेमध्ये? मराठी माणसांनी धंदे नाही करायचे चांदिवलीमध्ये? बाहेरून लोक येऊन धंदा करणार ते चालणार, पण मराठी माणसांनी धंदा करायचा नाही चांदिवली विधानसभेमध्ये. शरम येते मला या एलवॉर्डवर. एकदम निर्लज्ज झालात तुम्ही लोक, निर्लज्ज. एवढे हप्ते भेटणार, त्यांच्याकडनं हप्ते घ्यायचे, त्यांना धंदा करू द्या. आपले मराठी बाई पोट भरते, त्यांचा पोरांचा पोट भरते धंदा करून, वडापावचा धंदा. आणि हे पण साईडला आहे ना, कुठं रस्त्यावर आहे, तिथं साईड मध्ये धंदा आहे. आम्ही पण कुठल्या चुकीच्या पद्धतीने काम होत असेल त्याला आम्ही समर्थन करत नाही. आमचं म्हणणं आहे की जर तुम्ही एकतर सरसकट उचला, नाही तर माझ्या मराठी माणसाच्या बाकड्याला हात लावायचा नाही. जे इथे 5-50 वर्षापासून राहत आहेत, माझे भूमिपुत्र आहेत, त्यांच्या बाकड्याला हात लावायचा नाही. जे बाहेरून येतात ना, मुंब्रावरनं, गोवंडीवरनं, त्यांच्या बाकड्याला हात लावा. तुम्हाला माहित पडेल तुमच्यात किती हिंमत आहे. आता महापौर म्हणतात ना की बांगलादेशी लोकांना उचलणार नाही, या ना माझ्या इथे चांदिवलीमध्ये, किती लोक दिसतील तुम्हाला. पण फक्त दिखावा आहे, फक्त मराठी माणसांवर अत्याचार करायचं, बस तेवढंच काम आहे आपल्या एलवॉर्डचं. आता अहो तुम्हा लोकांना कळलं पाहिजे ना, म्हणून सांगतो राज ठाकरे साहेबांनी पाठीमागे उभे राहा ठामपणे. पण ते आपण उभे राहत नाही, थोडं काय भेटलं तिथं पडतो आपण. म्हणून हे दिवस आहे आपले मराठी माणसांचे, समजलं? एक मिनिट. साहेब इकडनं जाता जाता आहे ना, जेवढ्या गाड्या आहेत ना सगळे उचलायच्या, सगळे उचलायचे. तुम्ही हे जे आता काम करताय ना साहेब, हे बंद करा. मी बोलतोय तुम्हाला, मराठी माणसांना त्रास द्यायचा नाही साहेब. मग मी विसरणार तुम्ही अधिकारी आहे ते. अहो काय कामाचे आपण मराठी हो. अहो तुम्हाला जर फोन आला असेल ना, तर तुम्ही त्या बाईला सांगितलं पाहिजे आम्ही येतोय, उचलून घ्या. त्या लोकांना कसं सांगताय? अहो तुम्ही सांगताय म्हणून ना, तुमचा यायचा अगोदर म्हणून ते लोक बाकडे उचलतात. ते का देव नाही की त्यांना अगोदर भास पडतो की तुम्ही येताय? तुम्ही लोक त्यांना कॉल करताय की आम्ही येतोय, बाकडे उचला. मग या बाईला पण करायचं ना कंप्लेंट आहे तुमची, बाकडा उचला म्हणून. आता तुमचे रोज कपडे काढणार मी, रोज तुमची पोलगोल करणार. आता बघा तुम्ही फक्त कसं तुम्ही हॉकर्स लावून देताय. मराठी माणसांना तुम्ही जे त्रास देताय ना, हे सहन करणार नाही मी चांदिवलीमध्ये. हे गोष्ट लक्षात ठेवा साहेब. खूप चुकीचं काम केलं आज तुम्ही. अहो कुणाची तक्रार आहे? मी आजूबाजू सगळ्यांना विचारतो, एक माणूस सांगायला तयार नाही माझी तक्रार आहे. काय बोलले साहेब? मला हा पाकडा पाहिजे. किती वाजता देतात? टाइम सांगा. किती वाजता? मग यांना किती वाजता पाठवू? 10 वाजता पाठवू? जाऊ द्या, ठीक आहे सर, तुम्ही करतो. आता काय करायचं? आता तुम्ही ना फक्त तयारीत राहा. आता तुमच्यात किती हिंमत आहे ना कारवाई करायची ते मी बघतो. आता जा, चल आता मी बघतो. साहेब हे पाप आहे, मराठी माणसांना त्रास देताय ना, पाप आहे. अहो साहेब पाप आहे, पाप. एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब, पाप आहे. जावा 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 जावा.
तुम्हाला पण पळायचं इथून. बाबा. कंप्लेंट केली, कंप्लेंट केली, 15 वर्ष हे बैल त्रास तुम्हाला देता तुम्ही. नाही करणार. चला जावा साहेब. एवढं लक्षात ठेवा. एवढं बाजूला स्टॉल चालू आहे, तो नाही उचलला. तो आता लागलेला. आपलं मराठी जाऊ द्या. कालच्या गावात बोलवलंय का? हा पहिला आपल्या चुका आहेत, आपल्या चुका आहेत. आपल्या चुका आपला बरोबर भाई. इथे काहीच प्रॉब्लेम नव्हता. आपली गाडी नेहमी इथे जाते. ठीक आहे राहू द्या. करतो मी, करतो ते करतो मी. काय करायचं ते मी बघतो आता. तुम्ही 10 वाजता तिकडे जा, मी करून देतो, गाडी देतो पूर्ण. कुर्ल्याला. नाही, तो काय बोलला, इथे बोलला, सगळं पूर्ण होतं.